आपल्या घरच्यांचा विचार करतेस ना. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तू त्या सगळ्यांना मिस करतेस. आपलं आयुष्य पण कुठल्या वळणावर येऊन आलंय ना. आधी माझ्या घरचे तुला घराबाहेर काढण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते, आणि आता तेच तू घरात राहावंस म्हणून जीवतोड प्रयत्न करतायत. पण तू त्यांची इच्छा मोडून त्याग करायला निघालीस. अहो, पण दुसऱ्यांच्या सुखासाठी जे केलं जातं त्यालाच तर त्याग म्हणतात. आणि मायापेक्षा तुमचा त्याग जास्त मोठा आहे. मी तरी सासूरवाशीन आहे, तुम्ही तुमच्या रक्ताची माणसं, स्वतःचं घर, हे सगळं माझ्यासाठी सोडून आलंय. हा ना, काय नाही, घरी गेले का? सगळं ठीक आहे का विचारायला फोन केलता. होय, सगळं ठीक आहे. आणि आम्ही आता तिकडच यायला निघालो. हा का? काय झालं अण्णा? काय नाही, अगं पोरगी सासरी गेलेली परत माहेरी येते तेव्हा बापानं काय करायचं, आनंद व्यक्त करायचा की दुःख करावं हेच समजत नाही मला. मुलगी सासर सोडून माहेर येते, ह्याचं तुम्हाला बाप म्हणून आनंद वाटायची काहीच गरज नाहीये. तरी तुम्हाला दुःख झालं असेल तर यात तुमचं काहीच चुकत नाही. मग तो अजून एक विचारायचं होतं तुला. मोठ्या मालकांना आणि घरातल्या सगळ्यांनाच, म्हणजे आपल्या भक्तीच्या लग्नाचं आवाहन द्यायचं असं मनात होतं, पण ते इथं येणार आपल्या घरी परत दिसणार नाही ना. खरंय, आणि आमंत्रण नाही दिलं तर आपण संबंध तोडलेत असं वाटत. काही झालं तरी त्यांच्या डोक्यात असं नाही यायला पाहिजे. आम्ही सगळे कुटुंब आहोत. आणि ते हे रेणुकाताईंच्या घरच्यांचं कसं काय करायचं? त्यांना पण आवाहन द्यावं लागेलच ना, म्हणजे आपल्याला. वय, आपल्याकडून आपण चुकायला नको, आपण आमंत्रण देऊ. असे न तसे लोक आपल्याला गरीब म्हणून हिणवणारच आहेत, आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडू. चालतंय, चालन. मग मी उद्या जातो आणि मोठ्या मालकांना आवाहन देऊन येतो. त्यांच्या समोर जायचं, उभा राहायचं, भीती वाटते मला. काय समजून नाही राहिलं बा. आम्हाला भीती कसली? तुम्ही जायच्या आधी आम्ही घरी येऊच, तर मग आपण बोलूयात. चालत. अगं पण तू आल्यावर माझ्या मनातली सगळी भीती काढून टाकशील. पण त्यांच्या समोर गेल्यावर परत भीती वाटणारच आहे मला. मग एक काम करा, त्यांच्या समोर जा, नसं पाठमोर उभं राहून आमंत्रण द्या. आणि मग त्यांनी मालकांनी विचारलं असं का थांबलं म्हणून मग काय सांगायचं? सांगा त्यांना की देवलाशांना सांगितलं की गुरुवारी श्रीमंत माणसांचा चेहरा बघायचा नसतो. वेद, आपलं हे खाऊन झालं ना की तू जरा वेळ इथेच थांब. जवळच एक मॉल आहे, मी पटकन नवीन कपडे चेंज करून ये. रेणुका, अगं तू हे सगळं का करतेस? तुझ्या मोठ्या काकांना वाटतं की मी भजन म्हणावं, तुझ्या वडिलांना वाटतं की मी छान छान डिशेस बनवून खाऊ घालाव्या. आणि हे सगळं केलं पण असतं मी, पण जिने मला हे सगळं शिकवलं, ट्रेन केलं, त्या मुक्ता वहिनीला मात्र घराबाहेर काढून टाकलं. एखाद्याचं घर हिसकावून घेण्याचा त्रास काय असतो ना, ते त्यांना समजायलाच. तू एवढं प्रेम करतेस मुक्ताताईवर? हो, कारण ती तशीच आहे रे. आणि फक्त प्रेम नाही, तर रिस्पेक्ट सुद्धा करते. बघ ना, आपल्या संसारासाठी तिने एका क्षणाचाही विचार न करता घर सोडून जायला तयार झाली. आय नो, मलाही तिच्याविषयी खूप आदर आहे, पण आईबाबांनी तिच्यासोबत खूप चुकीचं केलं. त्यांच्यासोबत सुद्धा थोडंफार चुकीचं घडणार आहे. फक्त तू माझ्यासोबत राहा, तुला शक्य होईल तेवढी साथ दे मला, तरच मुक्ता वहिनी परत येईल. येस, आणि मी कायम तुझ्या सोबत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. एक मिनिट, तू साडी चेंज करून काय घालणार आहेस?
आलात का तुम्ही? तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, म्हणजे जेवायला बसता येईल. आणि आज तुम्हाला झोप पण चांगली लागत. ते पंखा आणलाय ना, गरम पण नाही होणार. अहो फॅनची काय गरज होती? अशी कशी गरज नव्हती अहो. तुम्हाला थंडगार एसीच्या हवेत झोपायची सवय. अहो पण अण्णा, आणि इथं तर तसलं काही नाही. किती उकडला असन पण कधी एका शब्दाने तुम्ही काही म्हणलं नाही. आम्ही म्हटलं काय एसी नाही, चला पण एखादा पंखा तर घ्यावा. मी आले. अण्णा मी पण फ्रेश. हा या. अण्णा हा, काय हो, तुमच्यात आणि श्रीमंत लोकात खूप फरक आहे. आमच्याकडच्या ज्या चैनीच्या वस्तू असतात ना, ते फक्त आमची श्रीमंती सिद्ध करण्यासाठी असतात. अण्णा तुम्ही विचारा ना, श्रीमंत आहात. हो, तुम्ही स्वतःपेक्षा आधी दुसऱ्याच्या सुखाचा, त्यांच्या आनंदाचा विचार करता. आता हेच बघा, नेहमी एसीत झोपणाऱ्या माणसाला छान झोप मिळावी, अहो म्हणून तुम्ही डायरेक्ट फॅन घेऊन आलात. अहो ही मनाची श्रीमंती कुठल्या तराजूत मोजायची? आणि मी गॅरंटीने सांगतो, जगातल्या कुठल्याही एसी पेक्षा हा फॅन जास्त थंड हवा देणार. आणखी एक बोलायचं होतं. रेणुकाच्या लग्नात जे काही झालंय ना, सो ते प्लीज तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि अण्णा, कोणताही संकोच न बाळगता तुम्ही आमच्या घरी जा आणि भक्तीच्या लग्नाचं निमंत्रण दादांना द्या. अण्णा मी काय म्हटलं, हे बघा, कोणताही संकोच बाळगू नका. अहो तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नात जशी आम्हाला हेल्प केली ना, तशीच हेल्प मी तुम्हाला माझ्या मेहुणीच्या लग्नात करणार आहे. अहो असं कसं म्हणताय? अहो तुम्ही जावई बापू आहे या घरचे, आणि तुम्हाला असं राबवून घेतलं तर लोक काय म्हणतील आम्हाला? काय अण्णा, हा जावई म्हणून मला एकदम तुम्ही परक करून टाकलं. अहो मी तुमचा मुलगा आहे, आणि लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ना, हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट. आम्ही तुम्हाला मुलगाच समजतो. झालं तर अनबिलिव्हेबल. मला ना मुक्ता ही अशीच ह्या ड्रेसमध्येच खूप जास्त आवडते. तिच्या ह्या दिसण्यावर तर मी तिच्यावर प्रेम केलं होतं. आय मीन अजूनही करतोच आहे. एकदम साधी, एकदम सुंदर. माय झोप मोड नका ना करू, सकाळी लय काम आहेत. गोट्या खेळायला जायचं असं ना तुला? यार ही अशी लाईफ पाहिजे, म्हणजे आपला गुणाला त्रास नाही आणि आपल्याला गुणाचा त्रास नाही. वा वा, झोप तू झोप. चला आता नवीन फॅनची हवा खाऊया. वाव, एक नंबर हवा या फॅनची. अण्णा मी म्हटलं होतं ना तुम्हाला की या फॅनच्या हवेसमोर जगातले सगळेच एसी फिके पडतील. मग काय, खरंच लईच नशीबवान आहेस बघ. सगळ्यांना समजून घेणारा, एवढा नम्र, एवढा प्रेमळ नवरा भाग्यानेच मिळत. मी पण देवीला एवढीच प्रार्थना करते, मावा होणारा नवरा असंच मनाने स्वभावाने श्रीमंत असू. अजून काय पाहिजे असतं का एका पोरीला? 2 वेळेचं पोट भरवण्यासाठी कोणी बी कमवतं, पण मन समजून घेणार कोणीच नसेल तर कसं व्हायचं? भक्ती, अगं काळजी करू नकोस. आता ना सगळ्या चांगल्याच गोष्टी घडतात. आणि ना माझा विश्वास आहे की माणूस चांगल्या गोष्टी लवकर ऍक्सेप्ट करतो. आता हेच बघ ना,
आमच्या रेणुकामध्ये मुक्ताने किती बदल घडवून आणलेत. आपल्यावरती अन्याय झाला तर शांत बसायचं नाही, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, हे मुक्ताने तिला शिकवलंय. आणि आता बघ, रेणुकाच्या सासरचे तिच्यातल्या ह्या क्रांतिकारी बदलाचा लवकरच अनुभव घेतील. काय सांगताय काय? हे सगळं खरं आहे? वेद कुठे? मला आत्ताच्या आत्ता वेदला भेटायचंय. आत्या, मी आलोय. वेद, हे सगळं जे काय म्हणतात ते खरं आहे? तू त्याला काय विचारतीयस? त्यांनी तर सगळ्यात मोठा विश्वासघात केलाय. वेद, अरे रेणुका कुठे आहे? आहे, मी आलो तिला घेऊन. अरे तुम्ही नुसते बघताय काय? गृहप्रवेश करावाच लागेल ना. मी ना ओवाळणीचं ताट घेऊन ये. हो मालकीनबाई, आणते. ही कोण आहे? माझी सून कुठे आहे? तुमची सून तुमच्या समोर उभी आहे. या अशा कपड्यात? अगं जानकी, काय पाहते मी हे? हा काय प्रकार आहे? घरातून निघताना अंगावर साडी होती आणि आता ही अशी भिकाऱ्यासारखी फाटकी जीन्स. अहो सासूबाई, हे बघा, तुम्हाला ना फॅशन सेन्सच नाहीये. हा मॉडर्न लुक आहे. हं? शी, मलाच लाज वाटते तुझ्याकडे पाहताना. माझ्यासाठी तुम्हाला काय वाटतं याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की मला काय आवडतं. Anyways, हे गृहप्रवेश वगैरे करणं इम्पॉर्टंट आहे का? खूप दमले. एकदाच ते बेडवर जाऊन अंग टाकते असं झालंय. अशी कशी काय ही मुलगी? अगं घरात तू पहिलं पाऊल टाकतेस, इतका महत्वाचा विधी आहे आणि त्याला तू सरळ नाही म्हणून सांगतेस? काय हत्या? अमेरिकेत राहून सुद्धा तुम्ही मॉडर्न नाही झालात हा? गावठी ते गावठीच राहिलं. रेणुका ही आमची सगळ्यात मोठी बहीण आहे. तिच्याशी नीट बोलायचं बरं का. वेद, मी काही चुकीचं बोलले का? मी काय म्हणतो, आपण गृहप्रवेश करून घेऊयात. वेद, तुला हिच्या बोलण्यात काहीच चुकीचं नाही वाटलं? बरं, हा विषय थांबवा. जानकी, ओवाळून घे चल. बरं, आता नाव? मला तर वाटतं तू नाव घेणारच नाहीस. ओ माय गॉड, किती कमी वेळात ओळखायला लागलात तर तुम्ही मला. चला, माप ओलांडायला घ्या आता. ओलांड आता. अगं थांब थांब, काय हे? चपल्यासकट माप ओलांडणार आहेस का? अरे यार, हेच नाही आवडत मला. काय परत वाकावं लागणार सँडल काढायला. रेणुका, प्लीज असं नको वागूस. अरे माझ्या कमरेत खरंच दुखतंय. मी खोटं नाही बोलत आहे, खरं नाही वागता येणार मला सँडल्स काढायला. तू प्लीज जरा काढतोस का? ओके. मीना, कुंकवाचं ताट आण, कपडा आण.
वेद, माझ्या पायाला ना कुंकू लागले, ते जरा पुसतोस का? ऑफकोर्स. काय पाहावं लागतं हे? वेद, काय करून घेतलंय स्वतःच? का वागतोयस असा? आई, हे बघ, मला कळून चुकलंय की मला समतोल साधावा लागणार आहे. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी तुमच्यासाठी तुमचा मुलगाच असणार आहे. मी रेणुकासाठी तिचा नवरा. मला माझी ओळख एक उत्तम संसारिक पुरुष अशी करायची. मी तू काय म्हणतोय तुला कळतंय का? अरे कुणी शिकवलं तुला हे? बाबा, शिकवायचं काय त्यात? मी सारंगदादाकडून इन्स्पिरेशन घेतलंय. आणि माझं इन्स्पिरेशन आहे मुक्ताबाई. वेद, मला ना मुक्ताबाईंची खूप आठवण येते रे. आणि तिला भेटल्याशिवाय आपल्या या संसाराला सुरुवात होईल असं वाटत नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अहो, आणखीन किती स्पष्ट करून सांगू? ठीक आहे, अजून सोपं करून सांगते तुम्हाला. उद्या जर मुक्ताबाईंनी मला भेटायला आली नाही ना, तर हा संसार सुरू व्हायच्या आधीच संपणार. म्हणजे तू आता आम्हाला धमकी देतेस? काय काका, तुमच्या नवीन सुनेने एक इच्छा बोलून दाखवली, त्याला तुम्ही धमकी म्हणताय? धमकी? खरी धमकी कशाला म्हणतात नाही तुम्हाला माहितच नाही अजून यार. रेणुका, या अति होत या. हो, काय सांगताय? याला अति म्हणतात? याला? आणि तुम्ही नगरकरांच्या सुनेला तिच्या घरातून बाहेर काढलं, त्याला काय म्हणतात मग? वेद, तू काहीच बोलणार नाहीयेस का? तो काहीही बोलणार नाही. ते काल कसं जे घडत होतं ते घडून देत होता, काही बोलला का? नाही ना? हो की नाही वेद? वेद, खाली मान न घालता तू तुझ्या घरच्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांग की उद्या मला मुक्ताबाईंनी इथे हवी आहे. चांगली सून कशी असते हे जिने मला शिकवलं ना, ती माझी गुरु मला इथे हवी आहे. हो, अरे गुरु वा. म्हणजे तिने तुला असं वागायला शिकवलंय? नाही, ही रेणुका आहे. आणि मुक्ताबाईंनी कशी वागते हे तुम्ही बघूच नाही शकत, कारण तेवढी तुमची. रेणुका, ठीक आहे, मी शांत बसते. पण उद्या जर मुक्ताबाईंनी इथे आली नाही ना मला भेटायला, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा कसा छळ केला हे सांगून हे लग्न मोडून टाके ना. तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस? मुक्ता हे घर सोडून गेल्याशिवाय हे लग्न होणार नाही, हे काल तुम्हीच म्हणालात ना. त्याला ब्लॅकमेलिंगच म्हणतात. मुक्ताबाईंनी मला भेटायला येणं परवडणार आहे की मी हे लग्न मोडून घर सोडून निघून जाणं तुम्हाला परवडणार आहे? हे तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी मिळून ठरवा आणि मग मला सांगा.